पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार 28 मार्च. पहिले वाचन यहजकेल अध्याय 37 ओवी 21 ते 28. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, इस्रायेलाचे वंशज ज्या राष्ट्रात गेले आहेत त्यातून मी त्यांस काढून व चोहूकडून गोळा करून स्वदेशी नेईन. मी या देशात इस्रायेलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. ती यापुढे 2 निराळी राष्ट्रे राहणार नाहीत. यापुढे ती विभक्त होऊन त्यांची 2 राज्ये होणार नाहीत. ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्कारणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पालकांनी आपणाला विटाळणार नाहीत. त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी पाप केले त्या सर्वांतून त्यांस सोडवून मी शुद्ध करीन. म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल. माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल. ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्याप्रमाणे वर्ततील. जो देश माझा सेवक याकोब यास मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील. तेथे ते व त्यांचे पुत्र पौत्र सर्वकाळ वस्ती करतील. माझा सेवक दावीद त्यांच्यावर सर्व काळचा अधिपती होईल. आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो करार सर्व काळचा होईल. मी त्यांस वसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्व काळ राहील असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापीन. माझा निवास मंडप त्यांच्यावर राहील. मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सर्व काळ राहील. तेव्हा राष्ट्रांस समजेल की इस्रायेलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. मेंढपाळ आपल्या कळपाची जशी निगा राखतो तशी परमेश्वर आपली निगा राखील. शुभवर्तमान. योहान अध्याय 11 ओवी 45 ते 57. मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण कित्येकांनी परुषांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांस सांगितले. ह्यावरून मुख्य याजकांनी व परुषांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील. तेव्हा त्यांच्यापैकी कैफा नावाचा कोणी एक मनुष्य, जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांस म्हणाला, तुम्हाला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हास हितावह आहे. हेही तुम्ही लक्षात आणीत नाही. हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही जमवून एकत्र करावे ह्याकरिता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्हा यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेरगावाहून वर येरुसलेमेस गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, तुम्हास काय वाटते, तो सणास मुळीच येणार नाही का? मुख्य याजकांनी व परुषांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. बहकलेल्या इस्रायेली जनतेला यहेजकेल संदेष्ट्याद्वारे परमेश्वर प्रेरणादायी संदेश देत म्हणतो, मी त्यांचे एक राष्ट्र बनवीन. त्यावर एकच राजा राज्य करील.
सर्वांचा एकच मेंढपाळ होईल. त्याचबरोबर मी शांततेचा करार करीन. मी त्यांचा देव व ते माझे लोक होतील. प्रभू येशू देवराज्य व शांतीचे राज्य प्रस्थापित करीत असताना त्याने सामान्य जणांसाठी केलेले चमत्कार व सत्कृत्ये ह्यामुळे येशूची कीर्ती वाढत गेली. प्रमुख याजक आणि यहुद्यांचा विरोध वाढतच गेला. प्रभू येशूला अखिल मानवतेच्या जातीच्या तारणासाठी बळी जाणे गरजेचेच होते. उद्यापासून प्रभू येशूच्या दुःखसहनाचा आठवडा सुरू होत आहे. आपल्यातील दुष्टपणा, स्वार्थ आणि ढोंगीपणा तसेच पापी प्रवृत्तीचा स्वीकार करून आपण चांगले पापनिवेदन करूया. प्रभूठायी आपले जीवन समर्पित करूया.